नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललो होतो विदर्भाचं पंढरपूर म्हणजे शेगावला संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो, घरून एवढ्या लवकर निघलो होतो की गाडीमध्ये बसून खूप कंटाळा आला होता, त्यामुळे गाडी रस्त्यामध्ये थांबवावी लागली। घरचे तर गाडीमधून पटकन उतरून गेले। बायकोला म्हटलं तू पण उतर, आणि ती उतरली आणि आम्ही चांगला मस्त तिथं ऑक्सिजन घेतला। त्यानंतर बाबा गाडीमध्ये येऊन सगळ्यात अगोदर येऊन बसले। भावाला म्हटलं चल भावा, म्हणून तो हात फिरवत आला आणि स्टेअरिंगकडे लक्ष देत पुढच्या सीटवर येऊन बसला, कारण तो आमचा ड्रायव्हर। मागच्या सीटवर बायको, बहीण आणि माझी लाडकी आई येऊन बसली। बायको म्हटले चला तुम्ही पण येऊन बसा, म्हटलं व्हाय तिकडं, आणि बस। त्यानंतर मी पण गाडीमध्ये येऊन बसलो आणि बायकोशी थोडी मस्करी करायला लागलो। बायकोला म्हटलं चेहऱ्यावरचा पदर काढ, बरोबर चेहरा पाहू दे, लय दिवसापासून पाहिलाच नाही। म्हणून बायकोने इकडे वाकडे डोळे केले आणि मला घाबरवायचा प्रयत्न केला, पण आपण घाबरतोय नाही घाबरत। म्हणून बायकोला म्हटलं तू काय पण कर, मी घाबरणारच नाही। त्यानंतर आई माझ्याकडे डोळा वटारून पाहते म्हणून मी चाळे बंद केले। त्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो शेगावमध्ये पार्किंगला। तर पार्किंग ही संस्थांकडून फ्री होती आणि आपल्याला फुकट म्हटल्यावर आपण टेन्शन घेतो। गाडी दिली पार्क करून आणि निघालो दना पाय टाकत। तर मंडळी, आता आपल्याला जायचं होतं मंदिराकडे, पण आपण पोहोचलो होतो भक्त निवासाकडे। तर भक्त निवासाकडे जाताना डोक्यात आलं, म्हटलं भक्त निवासात जाऊन काय करणार, तिथं तर देव नसणार आहे। आता आलो चुकीच्या ठिकाणी, पण काय करणार, इथूनच काहीतरी मार्ग शोधावा लागेल। ज्या समोर तुम्हाला दिसतंय तो भक्त निवास होता, म्हणून मी जुगाड लावला आणि तिथून एका माणसाला विचारलं आणि पटापटा निघालो। भावाला म्हटलं शूट बंद कर आणि चाल भावा माझ्या सोबत पटापट। त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि डायरेक्ट पोचलो मंदिराजवळ। त्या मंदिराजवळ मला एक छोटंसं गोंडाच असं बाळ दिसलं। त्याला म्हटलं बाबा कॅमेराकडे बघ, आणि कॅमेरामॅनला तो पण म्हणाला इधर जल्दी फोकस करू। त्याच्याकडे फोकस केला, त्याने मला हाय म्हटलं, त्याला एक किस्सी दिली आणि पटकन निघालो मंदिराकडे दर्शनासाठी। भाऊ, आई, बाबा सगळेजण पटापट निघले। मी त्यांच्या पार्श्वभागाचा फोटो काढत मागं निघालो होतो। साईडला एक माणूस पायातला काटा काढत होता असं वाटलं, पण ते बूटला फेविक्विक लावत होते। त्यानंतर एक माणूस धनाधन गळ्यात रुमाल टाकून चालला होता, त्याची स्टाईलच काहीतरी वेगळी होती। म्हटलं चला मी पण ट्राय करावं, म्हणून पटापट सगळ्यात समोर गेलो। मागं भाऊ आणि बायको होती, त्यांना म्हटलं इकडं बघा तुमचा फोटो काढतो। एक रस्त्यात माऊली बसले होते, माऊलीला म्हटलं माऊली इकडं बघा, तर माऊली म्हटले हाय हाय। मग मी त्यांना हाय करून समोर निघालो। एक आजोबा दिसले, त्याला म्हटलं आजोबा तुम्ही कसं काय आले, दर्शनासाठी का? तर कॅमेरा पण ते पण म्हणाले हो हाय म्हणून, आणि मला काहीतरी बोलले, मला काही समजलं नाही। त्यानंतर आम्ही पोहोचलो चप्पल पादत्राणे ठेवण्याच्या एका व्यवस्थानाकडे। तर तिथे जाऊन पाहतो तर काय कूपन घ्यावं लागतं। तर आम्ही भावाकडे मी कॅमेरा दिला आणि त्याला म्हटलं आता मला फोटोमध्ये घे। तर त्याला काय मला फोटोमध्ये घेता येईना, तर मला फोटोमध्ये आहे ना, मी म्हटलं बाबा लवकर घे रे, मला जायचं, चप्पल काढून येऊ दे। म्हणून साईडला मी बघितलं तर तिथे सगळेजण सेल्फ्या फोटो काढत होते। तर इथे चपला ठेवायच्या जागी कोणी सेल्फ्या फोटो काढतं वय नाही काढत, पण काही एवढे लोक काढत होते। म्हणून बघा, संस्थानाने शेतकऱ्यांसाठी आणि भक्तांसाठी एवढी मोठी व्यवस्था केलेली आहे की तुम्हाला सांगूच शकत नाही, तुम्ही एकदा येऊन पाहायची। आणि सगळेजण काय करतात माहिती आहे का, या इथं सगळ्यांच्या चपला वगैरे ठेवतात, कारण चप्पल घेऊन तर मंदिरात जात नाही। हे चपला ठेवल्या, सगळ्यांच्या कूपन घेतलं, कारण हे कूपन वापस दिल्यावर आपल्यालाच आपल्या चपला भेटणार होत्या। त्यानंतर आम्ही निघालो समाधीच्या दर्शनांकडे महाराजांच्या। त्यानंतर बायको, मी, आई आणि आम्ही सगळेजण निघालो। भाऊ मागं शूट करत येत होता, त्याला म्हटलं चांगलं शूट कर। मित्रांनो, तुम्हाला महाराजांची समाधी तर काही दाखवू शकत नाही, फक्त समाधीचा मार्ग दाखवतो, कारण तिथं आपल्याला फोटोशूट करायला अलाउड नाही आहे। अलाउड जर असतं तर दाखवलं असतं। त्यामुळे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि हा पूर्ण तुम्हाला एक सोन्याचा खांब दाखवावा म्हटलं, याने सेट केला। हा पूर्ण खांब दिसते तो सोन्याचा आहे। त्यानंतर आम्ही गेलो महाप्रसादाकडे, कारण भूक खूप लागली होती। पटापट रस्त्याने निघालो आणि पोचलो आम्ही महाप्रसादाकडे। महाप्रसादाला जाता आम्ही वॉश बेसिनकडे गेलो आणि हात वगैरे धुवून घेतले। तुम्हाला बोर्ड दिसत असेल महाप्रसादालय, म्हणजे इथं अख्ख्या महाराष्ट्रातले लोक जेवायला येतात, कारण इथला प्रसाद म्हटलं की हा खतरनाक, स्वर्गच। त्यानंतर जेवण झालं आणि आम्ही बाहेर निघालो तर महाराजांची आरती सुरू होती। सर्व लोक हात जोडून टाळ्या वाजवत होते, आम्ही पण थोडी आरती वगैरे करून घेतली। कोणी दंडवत प्रणाम घालत होतं, कोणी हात जोडून टाळ्या वाजवत होतं। त्यानंतर आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर आम्हाला काही दुकाने दिसली, त्या दुकानामधून आम्ही काही सामान वगैरे घेतलं आणि एका ठिकाणी आलो तर एका ठिकाणी आम्हाला बासरीवाला दिसला। तर तो बघा कशी बासरी वाजवतोय ते।
त्यानंतर आम्ही पोहोचलो आनंदसागरमध्ये. तर आनंदसागर अगोदर जसं होतं तसं बिलकुलच नव्हतं. तिथं आता काहीच नव्हतं राहिलं. त्याच्यामुळे आम्ही गजानन महाराजांच्या फोटोजवळ गेलो आणि तिथं फोटो वगैरे काढले. तिथं एक त्यांची मूर्ती होती, मूर्तीजवळ गेलो. तिथं शूट वगैरे केलं थोडं. बायकोला म्हटलं इकडं बघ, तुझीसुद्धा शूटिंग काढतो आणि घरी निघालो.